विक्रांत, तू अजून इथेच बसलायस? म्हणजे? अरे म्हणजे मला वाटलं राऊंडला गेला असशील. गेला नाहीस? नाही. पण हे काय, आज अजून गेला नाहीस म्हणजे निघाला नाहीस का? आत्या, मी इतक्या लवकर जातो का नेहमी? नाही म्हणजे पूर्वी नव्हता जात, पण अलीकडे जातोस ना ईशाला शाळेतून आणायला. नाहीये ना ती. ती इथे असती तर गेलोच असतो. का रे? म्हणजे का, कुठे गेलीये? कुठे? मानसीच्या आजीचा वाढदिवस आहे, सो त्यांच्या गावी गेलेत ते. उद्या येतील. ओ, म्हणजे फक्त 2च दिवस ना? 2 दिवस आत्या, म्हणजे 48 तास. 48 तास ती इथे नसणार आहे. आणि मला आत्ताच कंटाळा आलाय. आय एम मिसिंग हर. तू हसतेस काय? तुला मजा येते का? नाही. अगं, ती जेव्हा मला हाक मारते ना, विक्रांत काका, इतकी गोड हाक मारते ना ती, की सरळ इथेच भेटते. असं वाटतं की तिला विचारावं, तुला तुला काय हवंय बेटा? तुला चंद्र हवाय का? मी आणून देतो. तुला जंगलातला मोर हवाय का? देतो मी आणून. आत्या, ती म्हणेल ते तिला आणून द्यायची तयारी आहे माझी. अरे वा. मी परवा तिला शाळेतनं आणायला गेलो ना, तेव्हा ती टीचर बरोबर उभी होती. आणि मला जरा उशीर झाला म्हणून बिचारी जरा केविलवाणी दिसत होती. पण तिने मला पाहिलं ना, तर माझ्या अंगावर उडीच मारली. तिला जवळ घेतल्यावर मला काय वाटलं मी कसं सांगू तुला आत्या. मला तिला प्रोटेक्ट करायचंय. पण ती नाहीये ना इथे आता. आणि मी तिला फोन करायचा प्रयत्न करतोय तर एकच मेसेज वाचतोय, ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. विक्रांत, रिलॅक्स. मला असं वाटतं ना की तू एक राऊंड मारून यावंस किंवा सरळ घरी जा, कारण तुला इथे असं स्वस्तपणे बसताच येणार नाहीये. या. विक्रांत, टीव्ही बंद करायचा का? टीव्ही बंद करूया ना, तू बघत नाहीयेस. मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. मी बोलू का? बोल ना, विचारायचं काय त्यात? माझं मोनिकाशी बोलणं झालं. हे बघ गीता काकी, माझा मूड आधीच ठीक नाहीये. त्यात तू मोनिकाचा विषय नको काढूस प्लीज. अरे फक्त मोनिका विषयी नाही, ईशा विषयी पण बोलायचंय. अच्छा, काय? मोनिकाला ईशाशी मैत्री करावीशी वाटते. आणखी काय काय वाटतं तिला? अरे असं नको रे म्हणूस. ती म्हणत होती की तिला ईशाशी खेळायचंय म्हणून. तिला ईशाशी मैत्री करावीशी वाटते, यामागे तिचा नक्कीच काहीतरी हेतू असणार. म्हणजे ईशाच्या जवळच्या माणसांमध्ये असल्यावर काय फायदा होऊ शकतो याचं कॅल्क्युलेशन तिने केलं असणार. अरे असं काय करतोयस? ती बदलाचा प्रयत्न करत असेल तर? अगं काकी, कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होऊ शकतं का? विक्रांत, तेही होईल एक वेळ, पण मोनिकाचं सरळ वागणं शक्यच नाही. पण आपण तिला एक संधी द्यायला काय हरकत आहे? ती म्हणते ना ती प्रयत्न करेल म्हणून ईशाशी मैत्री करायचा. ईशाशी मैत्री आणि मोनिका. अरे हसू नकोस, ती सिरियस होती हे सगळं म्हणताना. अगं ती तिची आई आहे, आई. टेक्निकली का होईना पण आहे ना. तिच्यावर अशी वेळच का यावी? का वेळ यावी ईशाशी मैत्री करण्याची तिच्यावर? आणि हा काही असा प्रोजेक्ट नाहीये
की ठरवलं आणि केलं प्रेम? आता ते सगळं होऊन गेलं की नाही. आता ती म्हणतेय की तिला नव्यानं प्रयत्न करायचे आहेत, तर ठीक आहे, होऊ दे, करू दे. नव्याने नवी नाटकं करण्याचे प्रयत्न सुरू असतील तिचे. ती स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीही पाहत नाही काकी. आणि तिला ईशाची काळजी नाहीये, तिला फक्त स्वतःची काळजी आहे. आता सगळेजण ईशाच्या मागे मागे आहेत, त्यामुळे आपण एकटे पडलोय की काय असं तिला वाटत असेल, आणि त्यामध्ये तिला काही फायदा दिसत नसेल, म्हणून तिचे प्रयत्न सुरू आहेत ईशाशी मैत्री करण्याचे. काकी 2 + 2 म्हणजे 4 हे साधं सरळ गणित फक्त आपल्यासाठी आहे. मोनिकाचं तसं नाहीये. तिच्यासाठी 2 + 2 म्हणजे तिला हवे तितके. विक्रांत, रे तू काही ऐकूनच घेत नाहीयेस. अरे करू दे तिला प्रयत्न ईशाशी मैत्री करायचे. प्लीज तू अडथळा आणू नकोस. हॅलो, हाय विक्रांत. हॅलो, अगं मी किती वेळचा ट्राय करतोय, लागतच नाहीये फोन. अरे ते प्रवासात सारखं नेटवर्क जात होतं, सॉरी. अच्छा, पण तुम्ही नीट पोहोचलात ना? हो हो, अगदी व्यवस्थित. खूप छान झाला प्रवास, अगदी कम्फर्टेबल. आणि ईशाला काही त्रास नाही झाला ना, म्हणजे मळमळ वगैरे? नाही नाही, अजिबात नाही. तिने अख्खा वेळ मजा केलीये. खिडकी बाहेर बघत होती ती, मला विचारत होती, मम्मा ही झाडं मागे मागे का धावतायत? आणि शीत जेव्हा लागली ना तेव्हा विचारत होती, मम्मा आजी आजोबा इथे काम करतात का? फक्त अरे आम्ही पोहोचेपर्यंत काळोख झाला होता. मग जरा घाबरली बिचारी. विचारत होती, मम्मा इथे लाईट्स का नाहीयेत? मग मी तिला म्हटलं, वर बघ चंद्राकडे, तो चांदोबाबाच आपला लाईट आहे. मग थोड्या वेळाने म्हणायला लागली, मम्मा बघ तो चांदोबाबा आपल्या मागे मागेच येतोय. मग मी तिला सांगितलं, तू घाबरू नये म्हणून तुझ्या मागे मागेच येतोय तो. आजी आजोबा कसे आहेत? हो हो, छान आहेत. ते खुश झाले असतील ना ईशाला भेटून? अगदी विचारू नकोस, प्रचंड लाड चालू आहेत तिचे. बरं तुला माहितीये का, आजीने कमालच केली. तिच्या चांगल्या साड्यांचे सुंदर सुंदर फ्रॉक शिवलेत तिने येशूसाठी. तुझी तर मजाच चालू आहे. आजीच्या हातचे लाडू ती अगदी हवरटासारखी खातीये, काही विचारू नकोस. अगं तू असं काय बोलतेस? खाऊ दे की तिला खायचं तेवढं. ओ शाणा, आणि मग पोट बिघडलं तर? बिघडलं तर तू आहेस ना तिथे. व्हेरी स्मार्ट. पण विक्रांत, खरंच बरं झालं आम्ही इथे आलो. आजी आजोबांना पण छान वाटतंय आणि ईशा पण मजेत आहे. मानसी, ईशाला माझी आठवण नाही आली? छे रे, आजी आजोबा भेटल्यापासून ती मला सुद्धा विचारत नाहीये. बरं ऐक ना, मी आपल्या ड्रायव्हर काकांची सोय त्या मागच्या घरात केली, सो डोंट वरी. हा ठीक आहे. ऐक ना, मी ईशाशी बोलू शकतो का फोनवर? नाही रे, ती झोपली आता. दमली ना, प्रवासभर बडबड आणि मग इथे आल्यावर आजी आजोबांसोबत बडबड. अच्छा ओके. काळजी घे आणि आजी आजोबांना माझा नमस्कार सांग. हो हो सांग. बाय बाय. विक्रांत, सॉरी, जरा काम होतं तुझ्याकडे. मला आपली गाडी हवी आहे. ॲक्च्युली कॉलिग्स बरोबर डिनरला जायचा प्लॅन आहे, सो मला घरी यायला लेट होणार आहे. म्हणून मला आपला ड्रायव्हर सुद्धा हवा आहे, आणि तो सुद्धा लवकरात लवकर, कारण मला निघायचं आहे. फोन करतोस प्लीज? गाडी नाही आणि ड्रायव्हर सुद्धा नाहीये. नाहीये म्हणजे? म्हणजे गाडी अवेलेबल नाहीये, सिंपल. मला गाडी हवी आहे म्हणून कदाचित अवेलेबल नसेल, बरोबर? तुझ्याकडनं दुसरी अपेक्षाही काय केली जाऊ शकते? मानसी आणि ईशाला तुमच्या गावी जायचं होतं, म्हणून मी आपल्या ड्रायव्हरला गाडी घेऊन पाठवलंय. व्हॉट? त्या दोघी गाडी घेऊन का गेले आहेत? का म्हणजे मानसी सोबत ईशा सुद्धा होती, आणि त्या दोघींचा प्रवास कम्फर्टेबली व्हावा अशी माझी इच्छा होती. सो मी
माझी गाडी त्यांना दिली. मला सांग, त्या दोघींचा काय संबंध आहे? घरातल्या कुठल्याही व्यक्तीला गाडीची गरज आहे किंवा नाहीये हे न विचारता तू सरळ गाडी देऊन टाकायची, आणि ते सुद्धा गावी. गावी पाठवलीस तू विक्रांत. तू नेहमी तुझी लायकी दाखवून देतेस नाही का? विक्रांत, माइंड युअर लँग्वेज प्लीज. बघ ना, मानसी गावी गेलीये याचं कारण तू विचारलंच नाही. गावाकडे काही इमर्जन्सी आहे का, आजी आजोबा बरे आहेत का? पण नाही, तुला गाडी हवी होती आणि फक्त ती आता तिला मिळतीये, त्यामुळे तुझा इगो दुखावला गेला. राईट? तू कधीही सुधारणार नाहीस. विक्रांत, अरे ऐक तर. विक्रांत, तू आता असं वागणार आहेस का माझ्याशी? या पद्धतीने बोलणार आहेस तू? तू शिकवणार आहेस मला बोलण्याची पद्धत? हा, आधी स्वतःचे विचार जरा शुद्ध कर. काय चाललंय विक्रांत? गीता काकी, मी म्हणालो होतो ना तुला, हा घे पुरावा. ईशाला मी गाडी दिली आहे, त्याचा हिला त्रास होतोय. तुला वाटत होतं ना हिला ईशाची खरी काळजी आहे? बघ आता तूच, कारण हिची गाडीची गरज आता पूर्ण होत नाहीये म्हणून. विक्रांत, मी फक्त तुझ्याकडे गाडी मागितली, त्यात काय चुकलंय माझं? म्हणजे मी अशी काहीतरी भयंकर अपेक्षा केल्यासारखं काय गुण दाखवतोयस तू मला? अगं पण तू तुझं मन मोठं कर ना. त्या लहान मुलीला प्रवासात कम्फर्ट मिळेल म्हणून तुला आनंद का होत नाहीये? तुझी गैरसोय झाली म्हणून तुला त्याचा त्रास जास्त होतोय. विक्रांत प्लीज पुरे. तुम्हाला का तिचा इतका पुळका आहे? मी सांगितलं ते खरं आहे. तू तू बघ ना, ही कोणाचीच नाहीये, कोणाचीच. विक्रांत, ए विक्रांत, उठ रे बाबा. अरे काय हे, किती उशीर? हा, आता हे लहान मुलाच्या किती हा पसारा. अरे काय हे, तुला माहितीये का आज काय गोंधळ झाला? त्या दूधवाल्याने दुधाची पिशवी नेमकी जमिनीवर ठेवली आणि मांजरीने ती फोडली. सगळं दूध सांडलं होतं आणि मांजर आपले डोळे मिटून लपालपा दूध पित होती. तो सगळा पसारा आवरून मी चहा ठेवला आणि तुला उठवायला आले. उठ रे. अरे मी तुझ्याशी बोलतीये, ऐक. हे काय, डोळे उघडेत तुझे? म्हणजे जागा आहेस ना तू, मग उत्तर दे ना. काय रे हा पसारा? हा विक्रांत, उठ ना बाबा. अरे जायचं नाहीये का तुला? हा, ईशाला माझी आठवण नाही आली? छे रे, आजी आजोबा भेटल्यापासून ती मला सुद्धा विचारत नाहीये. आई मला नाही उठायचंय. असं चालणार नाही. आता आता तू हॉस्पिटलला जायला लागलाय आणि परत वंसनचा फोन आला ना की अजून विक्रांत कसा आला नाही, की मग त्यांना काय उत्तर द्यायचं मला कळत नाही रे. उठ उठ. आई मला काहीच करावं असं वाटत नाहीये. मला नाही जावं असं वाटत आहे, उठावंसंही वाटत नाही. हे असं नाही चालणार. मी म्हणते ना, उठ उठ म्हणजे उठ. आई, उठ. अगं बाई, विक्रांत, ए विक्रांत. मला एकटं नका टाकू आई. एकटा मला एकटं नका सोडू आई. अरे काही होतंय का तुला? ए विक्रांत, अरे तुला काही त्रास होतोय का? आई, अगं बाई, अरे काहीतरी बोल ना. अहो अहो अहो, जरा लवकर या. विक्रांत बघा कसं करतोय. पुन्हा सगळे विक्रांत, मला एकटं नका टाकू, कुणीच नाहीये. आई, आई इथे थांब. आई, अरे तू एकटा नाहीयेस बाबा, मी आहे. आता बाबाही येतील. विक्रांत, गीता, ए गीता, ए गीता, गीता लवकर ये ना. काय झालं बहिणी? विक्रांत बघ ना, विक्रांत काही बोलतच नाहीये ग. कसा अंग चोरून झोपलाय. नाही म्हणजे
1.5 वर्षापूर्वी त्याला जेव्हा डिप्रेशनचा त्रास सुरू झाला होता तेव्हा वहिनी, शांत व्हा, घाबरू नका. हो, कशी घाबरू नको. नाही म्हणजे 1.5 वर्षापूर्वी मला त्याची अवस्था बघवत सुद्धा नव्हती ग. आता परत तेच नाही ना सुरू होणार. नाही, असं काही होणार नाहीये वहिनी. आपण काहीतरी उपाय करूया ना, प्लीज घाबरू नका. अगं मी नेहमीसारखे त्याला उठवायला आले तर हा उठतच नव्हता. नाही म्हणजे त्याचे डोळे उघडे होते पण महाग एक शब्द बोलत नव्हता आणि असं विचित्र झोप. मला मला फार भीती वाटते ग, परत हे सगळं सुरू नाही ना होणार. विक्रांत, अगं बाई विक्रांत, विक्रांत, अरे विक्रांत थांब. विक्रांत कुठे गेला असेल ग? मला एवढी भीती वाटत होती ना, वाटत होतं की आता ते 1.5 वर्षापूर्वी त्याला डिप्रेशनचा त्रास झाला होता ना, तेच परत. वहिनी, तेव्हा त्याला ना एकटं पडल्यासारखं वाटलं होतं ना, म्हणून तो डिप्रेस झाला होता. अगं पण आता काय झालं? नाही म्हणजे आम्हाला तेव्हाही काही कळलेलंच नव्हतं. जेव्हा वंसनी समजावून सांगितलं, डॉक्टरांशी बोललो ना, तेव्हा कळलं की त्याला डिप्रेशनचा त्रास होतोय. वहिनी, आपण एक विचार करूया. बघा ना, मोनिकानं त्याला पुन्हा या लग्नात अडकवलं. त्याला ईशाची जबाबदारी घ्यायची होती पण तो नाही घेऊ शकला आणि त्यात मानसी ईशाला घेऊन दिल्लीला गेली. त्या सगळ्याचा त्याला त्रास झाला असणार, तो एकटा पडला असणार. अगं बरोबर आहे, पण आज काय झालं? आणि आता मानसी आणि ईशा दिल्लीहून आल्यात की परत? त्यांना भेटतोय तो. हो ना, मी पण तोच विचार करते. आता तर तो हॉस्पिटललाही जायला लागलाय. हो ना, म्हणूनच मला आश्चर्य वाटतंय की नेमकं आज असं काय झालं. वहिनी, तो ईशाला सोडायला आणि आणायला गेला होता का? हो का? ईशा आत्ता इथे नाहीये. त्याला तिची आठवण येत असेल. ईशाच्या बाबतीत तसाही तो हळवाय. ती इथे आल्यापासून तिचा लळा लागलाय त्याला. ईशा नसल्यामुळे त्याला एकटेपणा आला असेल का? अगं म्हणजे जे त्याच्या तब्येत सुधारण्याचं कारण आहे असं आपल्याला वाटत होतं, तेच कारण त्याच्या तब्येत बिघडण्याचंही आहे की काय? अगो बाई, म्हणजे ईशा. यार आमचा इथे बसा ना. नाही नाही, आता येतीलच ते. थँक्यू थँक्यू. विक्रांतराव, अहो तुम्ही इथे का उभे? या ना, घरी या. नाही ठीक आहे, आता येतीलच त्या. मग तुम्हाला किल्ली देऊ का घराची? म्हणजे आत तरी बसाल घर उघडून. हा ठीक आहे. आणते हा. ईशाला माझी आठवण नाही आली? छे रे, आजी आजोबा भेटल्यापासून ती मला सुद्धा विचारत नाहीये.
मी ईशाशी बोलू शकतो का फोनवर? नाही रे, ती झोपली आता. दमली ना, परवाच भर बडबड आणि मग इथे आल्यावर आजी आजोबांसोबत बडबड.